रामकृष्ण हरी वैशू. राम राम रामकृष्ण हरी. तर हे थोडा शिदा आलाय आम्हाला आज, भाभीने आणलाय. म्हणजे कोण भाभी आल्यात ते पण दाखवते तुम्हाला. वैशू याला दूध वत ग बाई, थोडं दूध वत. रामकृष्ण हरी भाभी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी दादा. आणि इकडे एक अजून. कशी आहे तब्येत? बरी आहे का भाभी? व्यवस्थित? हा व्यवस्थित. डोळ्याचं ऑपरेशन वगैरे छान झालं. खूप दिवसांनी आल्यात भाभी आम्हाला भेटायला. लवकर आल्यात, आपल्या घरच्या सारखंच, घरचा सदस्य आपल्या, आहे का नाही? हा, काय चाललंय? तुका मने उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. आले देवाजीच्या मनात ते कोणाचेच आले ना. हरिचंद्र तारा राणी वाहे डोंब्या घरी, पांडवाचा सहाय्य करी, राजा होऊन गेला दुरी. तुका मने उगे राहावे, जे जे होईल ते ते पाहावे. खरंच हे असं ऐकलं ना मन असं प्रसन्न वाटतं. आणि खरंच तुम्ही आहात म्हणून सगळे पिढ्या पिढ्या हे चालू आहे. माहित नाही पुढच्या पिढीला हे सगळं कोणी ऐकावल का नाही. अजून 10-20 वर्षांनी ही सगळी जर लोक वयस्कर, काय खरं नाही. हा, देह जावात राहो, पांडुरंगी दृढ भाऊ, चरणाला सोडी सर्वता, आन तुझी पंढरीनाथा, वदनी तुझे मंगल नाम, हृदय अखंडित प्रेम, नामा मने केशव राजा, केला नेम चालई माझा. एक कबीराचा अभंग आहे. समोजरे मना कोई नहीं आपना, नंगे से आना और नंगे से जाना, अंग पे नहीं कपड़ा. समोजरे मना कोई नहीं आपना, धन धन दौलत माल खजीना, सब यहाँ छोड़ के जाना, समोजरे मना कोई नहीं आपना. तर खूप छान बघा हे ऐकायला. आणि माझा दिवस, माझा वेळ, माझं सगळं हे असे मला चांगली चांगली लोक भेटायला येतात, त्याच्यामुळे खूप आनंद आणि प्रसन्न वाटतं. आज सकाळी तर खूप छान दिवस निघालाय. आज रविवार आहे आणि पूजा वगैरे झालेली आहे. वैष्णवी पूजा केलेली आहे आज. आणि बाहेर काय चाललंय बघते जरा. काय बनवतोय बाबा आपण? लय मोठा स्वयंपाक आहे मावशी आज. तर इकडं घातलाय जिरा राईस, म्हणजे अजून तांदूळ टाकायचे तर. आणि इथं हाताला उब लागल, हाताला उब लागल. हा घातलाय बटाटा उकडू घातलाय, पिवळा बटाटा करायचा. आणि हा भात आहे. तर सकाळी सकाळी स्वयंपाकाला घेतलेला आहे की खूप मोठा स्वयंपाक आहे आजचा आपला. हा कुकर झालाय. 2-2.5 किलो डाळ लावलेली आहे. पीठ चाळून घेत आहेत आट्याच्या. चपात्या करायच्यात का पुऱ्या? तांदूळ चपात्या करायच्यात. बरं ठीक आहे. लय पसारा पडलाय आज जिकडं तिकडं. काही लोक इकडं फिरायला लागले तर बघू, डबे घासायला काढले तर. आणि हे सगळा स्वयंपाक कुठं जाणार आहे हे तुम्हाला नक्की बघायला भेटेल. आणि कुठं घेऊन चालले ताई, कारण ससूनचं जेवण माझं बंद केलं होतं. तुम्हाला सांगते, माझंच नाही तर ससूनचं बऱ्याचसे जेवढी काही लोक होती वाटत होती त्या लोकांचं जेवण बंद केलं तिकडचं. कारण काही अडचणी आल्या असतील, काही कळून आलं असेल. म्हणजे काय होत होतं माहिती का, तिकडं फुकट जेवायची आणि काही लोक असे व्यसन करून फिरायची. मग तिकडं तो गर्दीचा एरिया आहे, स्टेशन पण आहे, दवाखाना पण खूप मोठा आहे. ठीक आहे म्हटलं, आपल्यामुळं त्रास नको कोणाला व्हायला. आपण चांगलंच कार्य करत होतो. आणि एक असं होतं की 10 लोकांमुळं बाकीच्या 100 लोकांचं जेवण बिचाऱ्यांचं गेलं. माता मावल्या येत होत्या, जेवण घेऊन जात होत्या, लांबच्या गावच्या होत्या. तर ठीक आहे म्हटलं, काय हरकत नाही, आहे का नाही कुंभार मॅडम? आता दुसरीकडे जेवण घेऊन जाऊ आपण. काय चाललंय मंगलमाशी? झाली का आंघोळ? झाली आंघोळ. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. पहिलवान आमचा व्यायाम करतोय. कसा? अरे बापरे, तार लागल, तार लागल. इकडं हो, इकडं हो, तार लागल. छान मस्त ऊन पडले बघा, छान वाटते नाही का? मस्त असं. कसं वाटतंय उन्हात? मंदाई झाली का आंघोळ? जुलीला पण मोकळं सोडले. तिकडून उठून येऊन इकडे झोपले. आंघोळ केली मंदाई? मग त्या मायलेकर कसे झोपलेत बघितलं का? हा हा, तू मध्ये जाऊ नको, धिंगाणा घालाल्यावर पाडतील तुला. तांदूळ संपले तर त्याच्यातले सरपण फोडून घ्यायचे जरा. आता ते मामा आले तर म्हटलं जरा त्यांच्याकडून सरपण फोडून घ्यावं. स्वयंपाकाचा पण लय राडा पडलाय. नाश्ता दिला ना मावशी यांना? कसं केलं तर उपीट? चांगलं केलं. आवडला? आवड. मस्तच करतात मावशी, छानच आहे. आवडलं. मदत करू लागा मावशीला थोडी. हा, चला होते आजी. आणि इकडं टाकी भरली नाही का? ते भरलं नाही का? हा ना, बरं ठीक आहे. चला वरती जाऊन येऊ जरा. काय खाल्लं तू? उपीट खाल्लं. उपीट खाल्लं.
चांगलं होतं का? आवडलं का? बघ ती छकुली कसले फ्रॉक घातले. रामकृष्ण हरी वत्सल आजी. काय चाललंय मग? निवांत. काय केलं होतं नाश्त्याला? उपीट केलं ना. छान केलं होतं का? आवडलं सगळ्याला? छकुले तू का नाही घालत आहे चष्मा? तू का नाही घालत चष्मा? हा, चष्मा तुम्हाला घालण्यासाठी दिलाय. बघ ते डोळे कसे झाले तुझे सुद्धा. वत्सल आजी पण चष्मा घालतायत तर चष्मा घातलाच पाहिजे. तुला पण घालायचा चष्मा? घालायचाय. सारखी डोळे चुळती. डॉक्टरांना डोळा कसं झालाय? काहीच नाही झालं डोळ्याला. बघू काय झालं डोळ्याला. कुठं काय झाले? डोळे तर चांगले आहेत. ही डोळा चांगला आहे जरा, पण ही दुखत ना. काहीच नाही झालं पण डोळे तर चांगले आहेत. आता तुझं डॉक्टरांना विचारलं डोळ्याचं ऑपरेशन करायचं का, तर तू असं एक सेकंद नाही की तू ते डोळे चोळत नाही. मी चोळलंच नाही तर. हाय का नाही ग? डोळे चुळती डॉक्टर म्हणले ना. डोळं ही पाणी गळत म्हणून डोळं. तुझं ऑपरेशन करायचं लय अवघड आहे. तुझं ऑपरेशन बी करू शकत नाही म्हटले डॉक्टर. कारण तू एक सेकंदभर बसत नाही. तू सारखी डोळे चोळती. मग कसं ऑपरेशन करायचं? हाय का नाही छकुले? हा, आम्हाला 2 झाला. हा, आम्ही असं करत नाही. बघा आईला विचार. मग आता 2 चांगला झाला. तिला विचार की. हा, 2 चांगला झाला डोळे. हा, असं नाही करायचं. कशी करते का छकुले? दाखव बघ. अजून पण छकुली डोळ्याला हात लावत नाही. कधी डोळ्याला हात लावत नाही. इळभर डोळा चोळत नाही. आके माझं ना अजून ना डोळं सुद्धा आलं नाही. मग डोळे आले नाही तर मग दिसत कसं नाही तुला? संध्याकाळी पडती जाऊन दिसतच नाही ह्या डोळ्याने. मग तू सारखी चोळती. मग डॉक्टर म्हणले ते आजी सारखी. मी त्यांना सांगितलं काय काय होते, तर म्हणलं अहो तिच्या ध्यानात राहत नाही, ती सारखी डोळे चोळते. म्हणले तुम्ही ऑपरेशन करणार, त्या आजीनं जर डोळा चोळून हाय ती बी खराब करून दुसरं काय करून ठेवल्यावर काय करचाल तुम्ही? बघ आता छकुली कशी दिसाले चष्मा घातल्यावर. छान आहे का? छान आहे. आके मला 2 होतं ह्याच्यात शिबिरीमध्ये भेटलं होतं. हा हा, दोन्ही गेलो. कुणी घेऊन नेलं? कुणी नेलो कोणा कसारा नेला बांधगावला. हा, नाही डोळे दाखवायचे. तुला दिसतं का? दिसतं ना दोन्ही डोळ्यांनी? चालायला येतं का? चाल बर जरा बघू. हा, चालायला शिकवत जावा. हा, आंघोळ वगैरे घातली का तिला? घातली ना. हा, माझं नाव काय आहे सांगते माहितीये का? तू म्हणून दाखव. कोप आई. आई प आहा. म्हण ना आई. तो आई. कोपा. कोपा. माझं नाव कोपा ठेवले. काय ठेवलंय माझं नाव? कोपा. तू काय ठेवलंय? या का? आणि तू काय छकुले? आई. हा, तू काय म्हणणार? को आ. शिकवा तिला. आई आई म्हणा. तो पा. आई आई. को चा. ठीक आहे जाऊ दे. कोपा. नाही आवडलं तुला? तर चला चालले मी खाली. स्वयंपाक खूप करायचा आहे. ही एवढी नाव घेते बाई मला. कोण आलंय? कोण आलं? हा, जुतीबाई आल्या. ती म्हणते जुतीबाई आल्या. होय अक्का? बरोबर ध्यानात नाव ठेवले. मग तुम्हीच विसरून गेल्या मला. विसरला? हा, बरोबर आहे का नाही? विसरल्या तुम्ही सगळे. हा, काय नाही तुम्ही विसरून जाचाल मला. आकीला आकीला विसरून जाताल सगळे. आहे का नाही? तुम्ही हसाल्यावर मी कसं म्हणायचं रामकृष्ण हरी सांगा बरं. म्हणा आई म्हणा. राम राम. राम राम. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तिकडं बघा, तिकडं फोन कडे बघा, माझ्याकडे बघू. रामकृष्ण हरी. राम राम. राम राम. कसे आहे तुम्ही सगळे म्हणा? बघे तुम्ही बघाय ना. आम्ही चांगलं आहे का? हा, बघाय आम्ही पण. काय खाल्ला नाश्ता वगैरे? काय नाश्ता केला? उपटी खाल्ला. काय खाल्ला? उपटी खाल्ला. चहा बिस्कुट खाल्ला. आज नाश्त्याला उपीट हा, खाल्लं. उपटी खाल्ला. तुमच्या छकुलीचं उपीटाचं नाव आहे उपम्याचं उपटी. हा, उपमा म्हणते. इकडे उपटी म्हणते. उपमा म्हणते. बरोबर आहे. बरोबर. हा, तिकडे पुण्याला ही पण. 2 बघा माझ्या छकुल्या. गोडे, ही पण गोडे.
लय माया करतात बरं येतं कावळं धरतात मला. माझी आई मला लय माया करते. लय माया करतात. लय माया करते. टक्कर देऊ टक्कर देऊ टक्कर देऊ टक्कर देऊ. कुणा दोघी पैकी कोण जास्त माया करते माझी? मी पण आहे माझा नाही कोण करते सगळ्यात जास्त? कुणाला माया येते? मला. मी पण करते. कागद दे बरं तुझी दिष्ट काढते मी. माझी दिष्ट काढतेस ना? हा चाल मला सोडचाल का आता? मला जाऊ द्याचाल का? वाकून वाकून तुमच्यासारखं मला कंबर करून ठेवताय का? आपण नाश्ता केला आई नको का? हा सांग तू सांग. आपण नाश्ता केला चहा बिस्कुट सगळं खाल्ला खाल्लं. मग आई मी नको काय का? खाल्लंय का विचारा बरं. मी काहीच खाल्लं नाही अजून. चहा पण नाही पिला आई. चल की कुठं? चहा बिस्किट काय खायला. बर चल खाऊन येऊ. चल जाऊन दे. टाटा करा टाटा करा. टाटा बाय बाय इकडे टाटा बाय बाय टाटा बाय बाय